तर आपण मिरच्यांचे रेट एक्सप्लोर केले. तुर्कीची दालचिनी आहे, वजन बघा पूर्ण पाव किलो आहे, तर मग घट येते बऱ्यापैकी. आणि मिरच्या चांगल्या सुकलेल्या आहेत. दादानी एकदम इत्तमभूत तुम्हाला माहिती दिली. सर्व नवीन मिरच्या येतात ना, 100 वर्ष जुनं मार्केट आहे. जेजोरीवरनं लोक येतात मसाला बनवायला. मार्केटमध्ये कमी जास्त होत असतं, जाड पण असते आणि अशी पातळवाली पण असते. हे कुठलं खोबरं आहे दादा? थोडेसे सुकवावे लागतील तुम्हाला, खडखडीत सुकलेला नाहीये. 2 मिरच्यांना ऑलमोस्ट सेम रेट मध्ये असतात, त्याशिवाय मसाल्याला वास नाही येणार. ही प्युअर अन्नीगिरी मिरची आहे. आगरी कोळी पाहिजे असेल तर ही टाकायची. 2 नंबर संकेश्वरी. तिथूनच आपण व्हिडिओची सुरुवात करतो. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे पनवेलच्या मिरची गल्लीमध्ये. इकडे उरण नाक्याचं फिश मार्केट पण आहे आणि तिकडे आहे ती मिरची गल्ली, पनवेलची मिरची गल्ली. पाठीमागे मेन ॲड्रेसवरती आपल्याला लिहिलं असतं श्री गोपाळकृष्ण मंदिर, तेच आहे आपल्या पाठीमागे. आणि तिथूनच आपण व्हिडिओची सुरुवात करतो. तर ही मिरची गल्ली आहे. तर आपण पनवेलच्या मिरची गल्लीमध्ये म्हणजे मिरची मार्केटमध्ये मिरच्यांचे काय रेट असणार आहेत, मसाल्यांचे काय रेट असणार आहेत, म्हणजे मसाल्यांचे म्हणजे नॉर्मली जे आपलं धने जिरे वगैरे असतात त्यांचे काय रेट असणार ते सर्व आपण चेक करणार आहोत. पहिल्यांदाच आपण आलो त्या मार्केटमध्ये. लालबाग, ठाणे, आपलं वाशी हे सर्व मार्केट आपलं झालेलं आहे. आता पनवेलच्या मार्केटमध्ये काय रेट आहेत ते बघूया. सुरुवातीला दिसलं आहे आपल्याला एक सन सीताराम वाणी, हे मिरचीचं दुकान. बघा शीतल ट्रेडिंग, इकडे आहेत मिरच्या. आणि बघा ॲड्रेस बघून घ्या, मिरची गल्ली श्री गोपाळकृष्ण मंदिरासमोर पनवेल. आणि सुरुवातीला दिसते लवंगी मिरची. कशी आहे लवंगी दादा? लवंगी 230. बघा 230 रुपये. देटवाली ना? बघा देटवाली 230 रुपये किलो आहे देटवाली. आणि विदाऊट देटवाली 280 रुपये किलो आहे विदाऊट देटवाली लवंगी मिरची. शंकेश्वरी कशी आहे? रेलिस म्हणजे शंकेश्वरीच आहे ना, पण रेलिस 2 नंबर संकेश्वरी. काही ओरिजिनल संकेश्वरी नाही आहे, रेलिस आहे. 1600 रुपये. ओके, ही कशी? 450. बघा ही 450 रुपये किलो शंकेश्वरी मिरची, 2 नंबरची रेलिसवाली. काश्मीरी मिरची आहे देठ काढलेली. कशी? तुम्हाला 540. बघा 540 रुपये किलो. आणि इकडे आहे ती बेडगी, ही 360 रुपये किलो देठ काढलेली आहे. आणि ही बघा इथे रेशीम पट्टा आहे. रेशीम पट्टा कसा आहे? रेशीम पट्टा 450. बघा रेशीम पट्टा 450. परत सांगतो ह्याचं ऑप्शनल आहे, हा नाही टाकला तरी चालतं, फक्त मसाला थोडा जाड करण्यासाठी रेशीम पट्टा मिरची वापरली जाते. बघा दादा सांगतात जर आगरी कोळी पाहिजे असेल तर ही टाकायचीच, ही टाकायची. पण लास्ट टाइम मी नव्हती टाकली, आम्ही पण आगरी कोळी मसालाच बनवला होता, पण तेव्हा नव्हती टाकली, त्याच्या आदल्या वर्षी टाकली होती. पण सगळा फरक मला जाणवला नाही. दादा म्हणतात म्हटल्यावरती असेल फरक काहीतरी. घट्टपणा चांगला येतो, घट्टपणा येतो ना, थोडा जाड होतो मसाला रेशीम पट्टा. हां. आणि ही बघा बेडकी कशी? 330. बघा ही 330 रुपयाला आहे किलो. दांडीवाली म्हणजे देठवाली 330 रुपये किलो. आणि ही पांडी म्हणजे आपली पटना मिरची. मेनली आपल्याला मसाल्यामध्ये ही एक आणि दुसरी ही लवंगी, ह्या 2 मिरच्या जास्त प्रमाणात लागतात, त्यामुळे ह्यांचा रेट काय आता? 240. बघा ही 240 रुपये किलो. यांचे रेट ना जवळजवळ सिमिलर असतात, जवळपासच असतात. 230 आहे, ही 240 आहे, 220, 250 जवळजवळचेच रेट असतात, कारण जास्त लागतात. ही प्युअर अन्नीगिरी मिरची आहे, बेडगी, कर्नाटकची. कर्नाटकमध्ये अन्नीगिरी एक स्टेशन आहे, तिथनं हे मिरच्या येतात, म्हणून त्याला अन्नीगिरीची मिरची म्हणतात. मी तिरुपतीला गेलेले तेव्हा हे स्टेशन मी पाहिलं आहे, अन्नीगिरी स्टेशन, त्यामुळे मला माहिती आहे. इकडे जायफळ आहे. कसं आहे? 20 रुपये नग. 20 रुपये एक पीस. बघा 20 रुपयाला एक जायफळ आहे. असं किलोवर घेतलं तर? किलोवर नाही, ते नगावरच येतं. बघा पीसवरच येतं जायफळ. आणि यांच्याकडे तुम्हाला असे सर्व खडे मसाले मिळतील. आता मसाला मार्केट आहे म्हणजे सर्व मसाले मिळणारच आहेत. आणि इकडे ही हळद आहे, ही सेलमची आहे. बघा सेलमवाळी हळकुंड आहेत. कसं किलो आहे? 320 रुपये किलो आहे हे सेलमचे हळकुंड. हे बघा मिरी कशी? ही 100 ग्रॅम. कशी? 100 ग्रॅमचे होतील तुम्हाला 300 रुपये. बघा 300 रुपयाला 100 ग्रॅम, 3000 रुपये किलो. ही मिरी मोठा माल, सगळ्यात मोठा माल. मोठी आहे मिरी, साईज कळते बघा साईज. मार्च मध्ये आले हां तर 1 नंबर माल बघायला मिळेल. संकेश्वरी ओरिजिनल पण मिळाला. ओके. हे बघा आता इथे धने आहेत. कसे आहे? धना 220. ते कुठले आहेत? इंदोरी आहेत. इंदोरी धने आहेत 220 रुपये किलो. नवीनवाले धने इंदोरी प्युअर. इकडे जिरं आहे. हे कसं आहे जिरं? जिरा वेल तुम्हाला 320 रुपये. नॉर्मल जिरं आहे 320 रुपये किलो. बघा हे शहाजीर आहे. हे कसं किलो आहे?
हे 1400 रुपये किलो. बघा हे 1400 रुपये किलो शहाजिरा. आणि दादा सांगतात त्याशिवाय मसाल्याला वास नाही येणार. आणि बघा ह्या ताई तर 10 किलो मसाला बनवत आहे तिकडे, लाजतात थोड्या कॅमेऱ्यावरती. आणि तुम्ही पनवेलचेच आहे इकडचे? इकडच्या पनवेलचेच आहेत. दादा सांगतात ह्या सर्व नवीन मिरच्या यायला लागलेल्या आहेत, फक्त शंकेश्वरी मात्र आलेली नाही. हे बघा इकडे पण बऱ्याच मिरच्या आहेत देटवाल्या. दुकानाचं नाव आहे पुजारा सुपर मार्केट, हे मिरची गल्लीमधलं. आणि इकडे या दिसते की पटना मेन पांडे मिरची. कशी पटना? ही पांडी आहे, तेच पटना पांडी आहे. 70 रुपये पाव किलो घेतली तर 230. 230 रुपये किलो मिळेल तुम्हाला. पाव किलो घेतली तर 70 रुपये. म्हणजे पाव किलो वगैरे लोक घेतात आणि किलो 6 ते तर साहजिक आहे, जास्त घेतली तर स्वस्त मिळते. आणि 230 रुपये किलो ना. 230 ही 200. ही लवंगी मी तुम्हाला पहिलं पण बोललो, ह्या दोन मिरच्यांना ऑलमोस्ट सेम रेटमध्ये असतात. पटना पण 230 आहे आणि ही पण 230 रुपये आहे लवंगी. ह्या देटवाल्या मिरच्या आहेत, लक्षात ठेवा. देटवाल्या मिरच्यांचा रेट सांगतो मी. बिगर देटवाल्या पण आहेत इकडे बघा, इकडे बिगर देटवाल्या पण आहेत. ही शंकेश्वरी 450 रुपये ना. आणि ही ओरिजिनल नाही अजून, ओरिजिनल आली नाही बघा. ह्या ताई सांगतात ओरिजिनल घेतली तर 1200 रुपये किलो, पण ही ओरिजिनल शंकेश्वरी नाही आहे. ही 450 रुपये किलो आहे 2 नंबरची. आणि बेडगी कशी आहे ताई? बेडगी तुम्हाला 380. मसाला काही बी मसाला घेतला सगळी किलो मध्ये 30-40 रुपये कमी. ओके, पूर्ण होल सर्व घ्यायला आल्यावरती बघा. आता ते सांगतात 380 रुपये किलो, पण तुम्ही जर सर्व मिरच्या घेतल्या त्यांच्याकडून तर 30-40 रुपये कमी होतील तुम्हाला. आणि ही काश्मीरी कशी आहे? ही काश्मीरी 480. बघा ही 480 रुपये किलो आहे. अजून थोड्याशा सुकवाव्या लागतील तुम्हाला, असं खडखडीत सुकलेला नाही आहे, सुकवाव्या लागतील. सेम मिरची आहे देटवाली, देट काढली तर 500 रुपये किलो. सेम इकडे देट काढलेल्या मिरच्या आहेत. पटना कशी आहे? पांडी मिरची आता ही बघा, ही 230 आहे. हां हे आपल्याला 290. बघा ही 290 रुपये देट काढले की, म्हणजे 230 आणि 290 म्हणजे 60 रुपयाचा फरक येतो देट काढण्यामागे. लवंगीचा पण सेम रेट आहे, 290 रुपये देट काढलेली. असं हे मसाल्याचं दुकान आहे. आणि यांच्याकडे हे सांगतात की होलसेलमध्ये घेतलं तर तुम्हाला हां बनवून देणार. घरगुती मसाला हे बनवून देतात. आगरी कोळी मसाला यांच्याकडे रेडी असतो, तो 900 रुपये किलो ना. आता सध्या रेडी नाही, माझा संपला सगळा. हा यांचा संपला आहे, पण बनवून मिळेल तुम्हाला रेडी. म्हणजे डायरेक्ट आला तर घ्यायला येऊ शकता. रेडी मसाला 900 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. सेलमवाली हळद आहे ना ही? आपली कुठली आहे? राजापुरी. बघा हे राजापुरी हळद आहे. हे बघा ही सेलम आहे. बघा ही राजापुरी हळद आहे, ही 260 रुपये किलो आहे. आणि सेलमवाली कशी आहे? 320. आणि सेलमवाली ती 320 रुपये किलो. हळकुंडा हळद म्हणजे हे तुम्हाला दळून घ्यायला लागेल, मग हळद रेडी होईल, जे आपण दरवर्षी करतो. हे राजापुरी आणि सेलम. इकडे आहे अंकिता जनरल स्टोर्स. हे बघा इकडे मिरची, अक्का मसाला, किराणा सर्व काय मिळेल इकडे. नंबर पण बघा. आणि इकडे बऱ्याच प्रकारच्या मिरच्या आहेत. नमस्कार दादा. आणि इकडे खोबरं पण दिसलं आहे आपल्याला. हे कुठलं खोबरं आहे दादा? कर्नाटकी. बघा कर्नाटकी खोबरं कसं आहे? 400 रुपये किलो आहे खोबरं. हळकुंड आहे इकडे. हे राजापुरी आहे, सेलम आहे? सेलम आहे. कसं किलो? बघा 300 रुपये किलो आहे सेलमवाला हळकुंड दादांकडे अंकिता स्टोर्समध्ये. आणि इकडे धने आहेत, हे जुने आहेत ना, नवीन आलेत. बघा दादा सांगतात नवीन धने आलेले आहेत. कसे किलो आहे? 220. बघा 220 रुपये किलो. इंदोरी आहे बघा, इंदोरी धने आहे 220 रुपये किलो. ही लवंगी मिरची आहे 240 रुपये किलो आहे. देटवाली देट काढलेली असते ती 300 रुपये किलो आहे. 60 रुपयाचा फरक येतो. आणि ही पांडे कशी आहे? सेम रेट आहे. पटना बघा, पटना पण 240 रुपये किलो. इकडे ही जी मिरची आहे ती रेशीम पट्टाच आहे, जाड पण असते आणि अशी पातळवाली पण असते. अजून ती जाडवाली आले नाहीत म्हणतात दादा, पण सध्या ही वाली. ही कशी? ही 500 रुपये किलो. इकडे बेडगी मिरची आहे, देटवाली आहे त्या बेडगी, 400 रुपये किलो आहे. आणि काश्मीरी आहे ती 450 रुपये किलो. बरोबर दिसेल काश्मीरी मिरची, ती पण काश्मीरीच आहे ना, एकच आहे दोन्ही. ओके 450 रुपये किलो काश्मीरी मिरची. आणि दादा सांगतात अजून शंकेश्वरी मिरची यांच्याकडे आलेली नाही, ती जानेवारी नंतर येते ना. आणि आता जर मिरची मसाला कोणाला करायचा असेल तर मग नाही वापरायची शंकेश्वरी, नाही वापरायची. ओके ओके दादाने एकदम क्लिअर कट सांगितलेलं आहे. सध्या यांच्याकडे शंकेश्वरी नाही, त्यामुळे मसाला बनवताना काय प्रॉब्लेम येत नाही. मसाला बनवू शकतो शंकेश्वरी शिवाय सुद्धा. आपल्याला मच्छीसाठी वगैरे म्हणाल, नॉनव्हेजसाठी तर मेनली बेडगी मिरची लागते आपल्याला, ती तर आहे यांच्याकडे. दादा सांगतात हे जवळजवळ 100 वर्षापेक्षा जुनं मार्केट आहे ना हे. बघा ही मिरची गल्ली आहे ना, 100 वर्षापेक्षा पण जुनी आहे.
आणि यांचे बघा इकडे अजून बांधकाम बघा, हे लाकडाचं. आपल्या गावचे घरं कशी जुनी घरं असतात तशा प्रकारचं हे बांधकाम आहे. आणि ह्या दादांचं स्वतःचं इकडे 70 वर्षाच्या आलीत ना तिकडे. हा बघा, हे तुमची दुसरी पिढी आहे का? वडिलांनी सुरू केलं होतं का? वडिलांच्या पण आधीपासून आहे बघा, 3 पिढी आहे, तिसरी पिढी आहे इकडे. आणि या दुकानात आहे ते मिरची सेम ना, ह्याच मार्केटमध्ये मिरची मार्केटच बघा, मिरचीच विकतं ते गेली 70 वर्ष प्लस, म्हणजे यांच्या आजोबांपासून. थोडं जुनं मार्केट आहे हे. इकडे रेडी मसाले पण आहेत त्यांच्याकडे. हा कुठला मसाला आहे? आगरी कोळी बघा, हा आगरी कोळी. आणि इकडे ना आगरी कोळी मसाला जास्त चालतो पनवेल साईडला, कारण रायगड जिल्हा म्हणजे सर्व आगरी कोळींचाच आहे. आणि हा कसा किलो? 700 बघा, 700 रुपये किलो तुम्हाला आगरी कोळी मसाला मिळेल. आणि त्याचं प्रमाण सर्व ह्यांनी ठरवलेलं असेल. तुम्हाला तुमच्या प्रमाणाने बनवायचं तर तुम्ही मिरच्या घेऊन जाऊन बनवू शकता, जसा हवा तसा, जसा आपण बनवतो. त्याच्याकडे जिरे आहे, त्याचं पॅकिंगमध्ये ठेवलं, म्हणजे बर्नीमध्ये ठेवलेलं 400 रुपये किलो आहे. आता जिरे म्हणा किंवा कुठलेही मसाले म्हणा, हा बघा रेडी पॉकेट पण आहे यांच्याकडे, पॅकेटमध्ये पॅकिंगमध्ये पण आहे रेडी. आणि कसं आहे ना की हे जे रेट्स असतात ना, हे वर खाली होत असतात. आता ह्या डिसेंबर महिन्यात जे रेट असतील ते जानेवारीमध्ये असतील असं नाही, ते खाली पण होतील, कदाचित वाढतील, पण काही होऊ शकतं. मार्केट आहे, मार्केटमध्ये कमी जास्त होत असतं. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघून जर जानेवारीत आला तर तुम्हाला हेच रेट मिळतील याची काही गॅरंटी नाही. आधीच सांगतोय, क्लिअर करतोय. नाही तर येते येऊन त्यांना सांगू नका तुम्ही हा रेट सांगितलेला, मग आता हा काय रेट आहे असं दुकानवाल्याला बोलू नका. मिरचीचा पण कमी जास्त होतो, भाव वाढत जातात. जसा मसालाचा सीझन वाढत जातो ना. तुमच्या आगरी कोळ्यामध्ये किती मसाला वापरतात ते खडे मसाले? 23 आयटम बघा, 23 आयटम असतात. त्यांनी जो आता आगरी कोळी मसाला दाखवला ना त्याच्यामध्ये खडे मसाले 23 प्रकारचे वापरले जातात. जायफळ आला, सगळं जायपत्री, जायवंत्री, बरेच प्रकार आहेत. हां बघा, आणि जायफळ वगैरे तर ते असतात. आणि हे बघा, हे सर्व असे खडे मसाले आहेत. आता हे सगळे नाही दाखवत मी तुम्हाला, फक्त ते एक रेडीवाले पॅकेट दाखव ना. ह्याच्यामध्ये किती प्रकारचे मसाले आहेत? त्याच्यामध्ये फक्त गरम मसाला आणि असं पॅक मसाला पण येतो, म्हणजे गरम मसाला रेडी. ह्याच्यात 21 वस्तू असतात ना. बघा बघा, ह्याच्यात 20 आयटम येतील तुम्हाला खडे मसाले. आणि हे किती किलोचं असतं? हे पाव किलोचं. आता हे किती किलो मसाल्याला वापरणार तुम्ही? अर्धा किलो. ओके, म्हणजे अर्धा किलो मिरच्यांमध्ये हे पाव किलो मिक्स केलं की पाऊण किलो मसाला होऊन जाईल. बघा, असं ते एक अंदाज आहे. म्हणजे तुम्ही जेवढं तुम्हाला जास्त अजून तिखट आणि जास्त असं प्रमाण नसतं. वेगवेगळं घेतो त्यात प्रमाण असतं. ओके, म्हणजे याच्यामध्ये प्रमाण नसतं, हे असं टाकलेलं असतं रेडी अंदाजाने. हा बघा, हे 20 प्रकारचे खडे मसाले ह्या पॅकिंगमध्ये आहेत. आणि 3 प्रकारचे नसतात. कुठले नसतात दादा? हे बघा, खडा हिंगा नसतोय, खडा हिंग नसतं, राई नसते, मेथी नसते, हे 3 नसतं. बाकी 20 आयटम ह्याच्यामध्ये तुम्हाला येतील. आणि हे पाव किलोचं पॅकेट असतं. तुम्ही किती टाकायचं तुमच्या मसाल्यामध्ये हे तुमच्यावर ठरलेलं आहे. असं पाव किलो अर्धा किलोचं तुम्हाला पॅकिंग मिळेल. हे दालचिनी आहे, ह्या पॅकिंगमध्ये पण आहे ती. आणि ही पण आहे आपल्याकडे, पातळ पण आहे का? आणि ही सिलोनची आहे ना. ही कशी आहे? 100 ग्रॅम 80 रुपये. बघा, 80 रुपये 100 ग्रॅम आहे ही दालचिनी, म्हणजे 800 रुपये तुम्हाला किलो सिलोनवाली ही दालचिनी आहे. अशी अख्खी येते साल बघा ही दालचिनीची. आणि ही इंडियन आहे, ही केरळावाली. ही कशी? बघा, ही तुम्हाला 500 रुपये किलोने मिळेल. आणि बघा, हे दादांचे भाऊ आहे तिथे. आणि हे 50 वर्ष झाली या दुकानावर आहे. आणि तिसरी पिढी इथे आहे, म्हणजे आजोबा, नंतर वडील, नंतर ह्यांनी सुरुवात केली इथे बसायला. आणि बघा, हे त्यांचे भाऊ. आणि हे दादा सांगतात की ह्यांच्याकडे जेजुरीवरनं लोक येतात मसाला बनवायला. किती किलो? 20-25 किलो मसाला बनवून घेऊन जातात. बघायची गरज नाही. आणि कुठला वाला मसाला बनवतात ते? आगरी कोळी मसाला. तिखटपणा लागतो, म्हणजे जेजुरीवरनं लोक येऊन इथे आगरी कोळी मसाला घेऊन जातात, ज्यात ते लवंगी मिरची जास्त वापरतात. बघा, ही वाली लवंगी मिरची तिखटपणासाठी. म्हणजे लांबनं लोक येतात. जुनं मार्केट आहे, प्रसिद्ध मार्केट आहे. आणि रेट तर तुम्ही बघतायत नाव. आणि हे सर्व नवीन मिरच्या येत आहेत ना. हे बघा, या सर्व नवीन मिरच्या आलेल्या आहेत. म्हणजे टिकणारा मसाला ह्याने बनवू शकतो. तुमचा वर्षभराचा मसाला तुम्ही ह्याने बनवू शकता. ह्या आता ह्या नवीन मिरच्या आलेल्या आहेत. हे जे आहे ना, हे बघा, हे आगरी कोळी मसाला जो आहे ना, तो आता आपण बघितला यांच्याकडे. त्याच्यामध्ये हे एवढे सगळे आयटम जातात बघा. हे दिसतात तुम्हाला. त्याच्यातलं प्रमाण तुम्ही ठरवायचं आहे, तुम्हाला कसं पाहिजे ते. त्याप्रमाणे तुम्हाला ते देतील, त्याप्रमाणे बनवून मिरची किती किलो पाहिजे एवढी सांगायची, बाकीचं सामान आम्ही देऊ. देणार. तुम्हाला मसाला किती किलो पाहिजे सांगा. आणि तिखट पाहिजे, कमी तिखट पाहिजे सांगा. त्या हिशोबाने लवंगी मिरची आणि आपली पटला मिरची ठरेल. तर लगेच काश्मीरी आपण थोडी जास्त देणार. ओके.
जरा तिखट पाहिजे असेल तर लवंगी थोडी जास्त करू. बाकीच्या गोष्टींचं प्रमाण आहे ना ते तुम्हाला बरोबर देतील सगळं हे खड्या मसाल्यांचं. त्यासाठी आपल्याला काय टेन्शन घ्यायची गरज नसते. आणि असंच नॉर्मली सगळीकडे असतं. मिरच्या आपण सांगायच्या काय बोलते आणि तिखटपणा सांगायचा किती किलोचा मसाला पाहिजे, त्या हिशोबात ते आपल्याला बरोबर सगळे मसाले देणार. जर तुम्ही एक अंदाज दादानी सांगितलं, समजा 5 किलो मिरच्या जर तुम्ही घेतल्या 2 किलो सामान. तर त्याच्यासमोर तुम्हाला 2 किलोचं हे गरम मसाला लागेल. सर्व हे सामान सर्व हे जे दिसतंय ना, मेथी मिरी वगैरे सर्व हे जे दिसतंय, तसं तुम्हाला मी 1/2 किलोवाला आयटम सांगितलं ना, ते 2 किलो तुम्हाला लागेल. 6 प्रकारची मिरची येईल. आणि 6 प्रकारची मिरची येणार याच्यामध्ये, 6 प्रकारची 5 किलोमध्ये, बरोबर ना. 5 किलो मिरच्या, बाकी 2 किलो हे सर्व मसाला, टोटल 7 किलो होतं. बिना डेटचं घेतलं तर 4,200 रुपयामध्ये तुम्हाला हा जवळजवळ किती 7 किलो मसाला मिळेल. 6.5 किलो. 6.5 किलो वाले घट देतात ना. ते सांगतात की 6.5 किलोपर्यंत तुम्हाला तो मसाला बनेल. 7 किलोच्या सर्व मिरच्या आणि गरम मसाले घेतले तर, आणि ते पण बिन डेटवाले. आणि डेटवाल्या जर मिरच्या घेतल्यात तर तुम्हाला 3,800पर्यंत सर्व पडेल. पण मसाला तुम्हाला 6 किलो हातामध्ये येईल. म्हणजे हां, देटांची गट वगैरे जाणार आणि ती जातेच 100%. बघा दादाने एकदम प्युअर, एकदम मस्त असं आणि टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे. असं समजू नका ह्यांनी 38 सांगितलं म्हणजे 38च होणार आहे. हां, कमी जास्त होणार. आणि तुम्ही कसे मसाले घेणार त्याच्यावर पण डिपेंड आहे. तुम्ही काय घेणार, कुठल्या मिरच्या जास्त टाकायला सांगणार, त्याच्यावर तुमचे रेट वर खाली होणार. फरक नाही होणार. हां, सामान आमच्या हिशोबाने. सामान्य हिशोबाने देणार. पण काश्मीरी मिरची जास्त घेतली तर थोडाफार रेट वाढेलच, पैसे वाढतील. म्हणजे असं नका धरून चालू की 4,200 सांगितलं, असं नाही आहे. थोडंफार कमी जास्त होईल. आणि आपले आम्ही कसं आहे सांगू का, धने हळद वगैरे इथनं जास्त देत नाही. पाव किलो, 5 किलोला पाव किलो धने, पाव किलो धने जास्त टाकले तर मसाला फिक्का होतो. असं पण आहे हळद का? जास्त मागवून आपण हळद टाकतोच भाजीमध्ये. काय हळदीमधले मध्ये हळद मसाला पिवळा होतो म्हणून आम्ही पाव किलो देतो. बाकीचं सामान आपलं भरपूर असतं. बघा दादानी एकदम इत्तंभूत तुम्हाला माहिती दिलेली आहे, एकदम परफेक्टली. असे हे एक्सपिरियन्स असतो हा. 50 वर्षाचा एक्सपिरियन्स यांचा स्वतःचा आहे. आणि ह्या दुकानाचा त्या आजोबांपासूनचा जुनं मार्केट आहे. 100 वर्ष प्लस जुनं मार्केट आहे हे. हे आहे पदमशी डुंगरशी अँड कंपनी, मिरची आणि गरम मसाल्याचे व्यापारी. यांच्याकडे मेनली मिरची आणि गरम मसाले आहेत. हे खोबरं कसं आहे दादा? 400 रुपये. हे कुठलं आहे आपलं? राजापूर आहे की कर्नाटक आहे? राजापूर ना. बघा प्युअर राजापूर खोबरं 400 रुपये किलो. आणि इकडे दिसते ती रेशीम पट्टा जाडीवाली मिरची. कशी? 600. डेट काढलेली आहे रेशीम पट्टा. बघा रेशीम पट्ट्यामध्ये पण डेट काढलेली मिरची आहे. ही 600 रुपये किलो आहे. आणि ही पटना कशी आहे डेटवाली? ही पटना मिरची 260 रुपये किलो आहे डेटवाली आहे. डेट काढलेली ती 320 रुपये. आणि ही लवंगी डेट काढलेली 340 रुपये किलो डेट काढलेली. आणि काश्मीरी कशी आहे? 600. बघा डेट काढलेली 600 रुपये. आणि मिरच्या चांगल्या सुकलेल्या आहेत. बघा थोड्याफार सुकवाव्याच लागतील तुम्हाला, पण या बऱ्यापैकी सुकलेल्या मिरच्या आहेत ह्या. आणि बेडगी कशी आहे? बघा डेट काढलेली बेडगी 440 रुपये किलोच्या मिरच्या आहेत. आणि बिना डेटवाली घेतली तर तुम्हाला 40 ते 60 रुपयाचा फरक येईल. आता रेशीम पट्टा कशी आहे बिना डेट? ही डेटवाली. बघा रेशीम पट्टा आहे डेटवाली, ही 550 रुपये किलो आहे. मी तुम्हाला बोललो ना 40 ते 60 रुपयाचा फरक येईल डेटवाली आणि बिना डेटमध्ये. पण हां, त्यामुळे माझं सजेशन असेल की तुम्ही बिन डेटवाल्याच घ्या. घरी मसाला बनवता येतात, कारण तुमचा वेळ पण वाचेल आणि मला पूर्ण मसाला पण मिळेल. जास्त मसाला येईल तुमचा तेव्हा तुम्ही बनवायला जाल. तर मग घट येते बऱ्यापैकी. इकडे धन आहे, हे इंदोरी धन आहे नवीनवाला. कसं आहे? कसं आहे? बघा 240 रुपये किलो. मार्केटमध्ये हाच रेट भेटला आहे आपल्याला इंदोरी धन्यांचा. हा 200वाला पण आहे, तो पण इंदोरीच आहे. बघा इकडे 200वाला पण धन आहे. आणि तो आता कलर बघितला तुम्ही, हा थोडासा काळपट आहे आणि थोडा एकदम तो चकाकणारा धन होतो. 240 रुपये किलो आहे. दोन्ही आहेत इंदोरी धनेच. बघा दादाने सांगितलं दोन्ही इंदोरीच आहेत. ते यांचा रेडी मसाला आहे. कुठला मसाला आहे? आगरी कोळी. बघा हा मालवणी मसाला. हा ह्यांचा नाही आहे, हा बाहेरचा आहे. हा कसा आहे? 250 रुपयाला पाव किलो. बघा हा मालवणी मसाला. आणि हा आणि आगरी कोळी पण 250. बघा हा ह्यांनी बनवलेला आगरी कोळी मसाला. हा 250 रुपये पाव किलो. आणि किलो घेतला तर 650. आणि किलो घेतला तर 650 रुपयाने तुम्हाला मिळेल हा आगरी कोळी मसाला. ह्यांच्या प्रमाणाने बनवलेला. तुम्ही तुमच्या प्रमाणाने बनवू शकता. हळद पावडर पण आहे, ही तुम्हाला 340 रुपये किलोने मिळेल. पाव किलो घेतली तर 90 रुपयाला पाव किलो. इकडे धना पावडर आहे. कशी आहे? 80 रुपये पाव किलो. आणि
पूर्ण पाव किलो आहे म्हणतात दादा, 200 ग्रॅम वगैरे नाही, पूर्ण पाव किलो आहे. हे बघा वजन बघा, पूर्ण पाव किलो आणि 80 रुपये, आणि किलो घेतले तर 300 रुपयाला तुम्हाला मिळेल धना पावडर. तुम्हाला लागणारे सगळे हे गरम मसाले इकडे मिळतील तुम्हाला, खडे मसाले. दालचिनी कशी आहे दादा? 80 रुपये 100. ही कुठली आहे? तुर्कीची दालचिनी आहे आणि ती 80 रुपये 100 ग्रॅम आहे, 800 रुपये किलो आहे. सिलोनचा पण हाच रेट होता. आता हे दादा सांगतात ही आपली तुर्कीवाली आहे म्हणून, ही USA पण नाही आहे किंवा सिलोन पण नाही आहे. हां, आणि ही खूप तिखट असते, म्हणजे बऱ्यापैकी तिखट असते. आपली इंडियन पण आहे यांच्याकडे. हे बघा ही इंडियन आहे आपली केरळावाली. ही कशी आहे बघा, ही 600 रुपये किलो, 60 रुपयाची 100 ग्रॅम. मसाल्यामध्ये हे मेन जास्त लागतं आपल्याला, ते हळकुंड म्हणा किंवा धने म्हणा, थोडी ही दालचिनी वगैरे. बाकी हे खडे मसाले थोडे थोडे लागतात. तुम्ही यांना मिरच्या सांगितलं की ह्यांच्या प्रमाणात ते तुम्हाला बरोबर मसाले सर्व देतील, लिहून देतील जसे आपल्याला हवे तशा, म्हणजे मिरच्यांच्या प्रमाणात. तुम्ही आधीच ऐकलं आपल्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी असं होतं हे पनवेलच्या मिरची गल्लीतलं मिरची मार्केट, मसाला मार्केट. मेनली तर आपण मिरच्यांचेच रेट एक्सप्लोर केले आणि बाकी धने वगैरे जिरे जे लागतं ते तुम्हाला दाखवलं. आणि खूप जुनं मार्केट आहे, 100 वर्ष जुनं मार्केट आहे. म्हणजे लांबनं लोक येतात तिथे न्यायला, जेजुरीपासूनची लोक येतात न्यायला, म्हणजे काहीतरी खासियत असेलच. आता रेट म्हणाल तर रेट तुम्हाला थोडा जास्त वाटू शकतो, कारण मलाही वाटला. पण मिरच्या नवीन आहेत असं हे सांगतायत, त्यामुळे रेट जास्त असेल. कारण जुन्या मिरच्यांचे रेट वेगळे आहेत. वाशीला आपण बघितलेले, त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की ह्या मिरच्या जुन्या आहेत म्हणून. आता नवीन आल्यावर रेट वाढू शकतो हे त्यांनी पण सांगितलं होतं. आता हे सांगतात की मिरच्या नवीन आलेल्या आहेत त्यामुळे रेट वाढलेले असू शकतात. असं कम्पेअर नका करू. आता माझा वाशीचा व्हिडिओ बघितला, तिथे रेट वेगळे होते आणि इथे रेट जास्त वाटतात महाग. मी त्यांनाशी बोललो आता की रेट का महाग आहे. त्यांनी सांगितलं मिरच्या नवीन आल्या, जुन्या मिरच्या असतात तर रेट स्वस्त भेटले असते तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला पनवेलच्या मसाला मार्केटचा व्हिडिओ म्हणजेच मिरची गल्लीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.